उद्योग काय करायचे, कंपोनंट करून मोठ्या कंपनीला विकायचे. आता मोठी कंपनी सगळं करते आणि यांना घरी बसवलं. त्यांची एम्प्लॉयमेंट पण गेली, त्यांचा रोजगार पण गेला. टोटल देशाला भिकारी केलं. मग कशाची नोटबंदी केली किंवा जीएसटी दर सगळे त्यांना मागे घ्यावे लागले. राहुल गांधी पहिल्यापासून सांगत होते. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. लोकांनी सोनं विकत घ्यायचं नाही, लोकांनी बाहेर प्रवास करायचा नाही, इंधनाची बचत करायची, लोकांनी विदेश यात्रा करायची नाही. मात्र दुसऱ्या बाजूला जे लोक हे सांगतायत तेच रोड शो करतायत, त्यांचा मोठा ताफा घेऊन ते रस्त्यावर निघतायत, ते विदेशी यात्रा करतायत. म्हणजे प्रधानमंत्री मोदींनी सांगितलं की विदेश यात्रा करू नका कमीत कमी 1 वर्ष, आणि त्यांचाच आता 15 मे पासून ते 20 मे पर्यंतचा एक युरोप दौरा होतोय. युरोप मधल्या 4 ते 5 देशांमध्ये ते व्हिजिट करणार आहेत, जाणार आहेत. म्हणजे करणी आणि कथनी या दोघांमध्ये जो अंतर आहे तो स्पष्टपणाने आपल्याला दिसतोय. आणि ह्यावरूनच लोकांच्या मनात आता प्रश्न निर्माण झालेत की हे सगळं प्रधानमंत्री मोदींनी का केलं असावं, का असं जनतेला आव्हान केलेलं आहे, नेमकं याच्या मागे काय कारण आहे? काय भारतीय अर्थव्यवस्था इतकी आता ढासळलेली आहे का की वर्क फ्रॉम होम करा, इंधनाची बचत करा, सोनं खरेदी करू नका, अशा पद्धतीच्या सूचना किंवा अशा पद्धतीचं आवाहन देशाच्या प्रधानमंत्र्यालाच जनतेसमोर करावं लागतंय? हे नेमकं काय प्रकरण आहे हे समजून घेण्यासाठी आपल्यासोबत मुंबई हायकोर्टाचे माजी न्यायाधीश बीजी कोळसे पाटील सर आहेत. सर, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे. प्रधानमंत्री मोदींनी जे आवाहन केलं ते तुम्ही देखील बघितलेलं आहे. काय वाटतंय, काय भूमिका असावी किंवा काय कारण आहेत ज्याच्यावरून प्रधानमंत्र्यांना असं आवाहन करावं लागलं? सगळ्या प्रेक्षकांना माझं साष्टांग दंडवत आहे. कृपया माझं ऐका, कारण मी पहिल्यापासून खरी बोंब मारते. एकच उदाहरण देतो की 70 वर्षात मोदी देशावर आपल्या फक्त 54 लाख कोटी खर्च होते. 70 वर्षात. 12 वर्षात मोदीने ते 2,54 लाख कोटी नेलेले. परत 70 वर्षात ज्या 54 लाख कोटी खर्च होतं त्यात आमची धरणं झाली, इस्रो झाला, ITI, जो देशाचा विकास झाला त्या 54 लाख कोटी झाला. आणि आता 200 लाख कोटी काय झालं सांगा? विकास ते इन्फ्रास्ट्रक्चर म्हणणार. ते इन्फ्रास्ट्रक्चर काय आमच्या ताटात पडतं का? आम्हाला धरणं पाहिजेत, शेतीचा विकास पाहिजे, आमचा शेतीप्रधान देश आहे. आम्हाला सार्वजनिक उद्योग पाहिजे, ते सगळ्यांनी विकले. म्हणजे ज्या 54 लाखात आम्ही बांधलं होतं ते यांनी विकलं, ते वेगळंच आहे. जे आमच्या रोजगार साधन होते यांनी विकलं. जे आमचे सगळे लघु आणि बाकी उद्योग होते ते सगळ्यांनी बर्बाद केले, नोटबंदी करून, जीएसटी करून. आणि ते सगळे उद्योग मोठ्या उद्योगपताच्या घशात घातले. म्हणजे स्मॉल उद्योग काय करायचे, कंपोनंट करून मोठ्या कंपनीला विकायचे. आता मोठी कंपनी सगळं करते आणि यांना घरी बसवलं. त्यांची एम्प्लॉयमेंट पण गेली, त्यांचा रोजगार पण गेला. टोटल देशाला भिकारी केलं. त्याच्याबाई दुसरं काही नाही. आमची संपूर्ण अर्थव्यवस्था 100% ढासळलेली आहे. इथपर्यंत काय वाद नाही. पण का ढासळली? तर मग टिळक, सावरकर, गोलवलकर वाचा. त्यांचं म्हणणं आहे आम्ही देशाचे मालक आहोत आणि तुम्ही सगळे भारतीय 2 वेळच्या जेवणाचे अधिकारी आहात. ती जर थिअरी आपण घेतली तर मोदीने तो अजेंडा 100% राबवलेला आहे. सगळं विकलं, रोजगार काढून घेतले. नोटबंदी, आता नोटबंदीच्या वेळी ज्या करन्सी होती त्या कितीतरी पटीने नोटा आता बाजारात सर्क्युलेशन मध्ये, काळा पैसा कितीतरी पटीने. मग कशाची नोटबंदी केली किंवा जीएसटी चे दर सगळे त्यांना मागे घ्यावे लागले. राहुल गांधी पहिल्यापासून सांगत होते. मी राहुलचा नाही, काँग्रेसचा नाही, तरी सुद्धा जे आहे खरं ते खरं आहे. ऐकलं नाही यांनी. आता ते जीएसटी थोडी मागे घेतली, त्याच्या जाहिरातीवर जेवढे पैसे खर्च केले आम्ही, जीएसटी मागे घेतली तेवढे लोकांना मिळाले पण नाहीत त्याची माफी. तेव्हा मूळ मुद्दा आहे, यांना देशाला बर्बाद करून सोडायचं. कारण तुम्हाला फक्त 2 वेळच्या जेवणावर ठेवायचं. आता इथून पुढे आपण बाकी चर्चेला सुरुवात करू. आम्हाला रशिया
रुपयात स्वस्तात तेल देतोय. ते तेल त्यांनी आम्हाला दिलं का नाही दिलं, त्यांनी ते अंबानीला दिलं. आणि रुपयात घेतलेलं तेल रुपयात ते अंबानीने त्याचं शुद्धीकरण करून परदेशात विकलं. आम्हाला त्याला फायदा काय झाला? इराण आम्हाला रुपयात तेल देत होतं, रुपयात. अजून त्यांचे 60,000 70,000 कोटी रुपये आमच्या बँकेत पडलेले आहेत इराणचे. नंतर वेनेझुएला, बाकी कोणी लोक. ट्रम्पने फतवा काढला की तुम्ही फक्त अमेरिकेतून तेल घ्यायचं. आमचा राज्यकारभार ट्रम्प चालवतो का मोदी चालवतो? आणि तसं झाल्यानंतर हे ट्रम्प सगळं ऐकून आता त्यांचाच प्रवक्ता तो गेला होता आता अमेरिकेत, काय नाव त्यांचं, माधवन. माधवन तो सांगायला आम्ही तुम्हाला सगळं सरेंडर केलं तरी तुम्ही आम्हाला त्रास देताय. तिथे जाऊन बोललाय की आम्ही तुम्ही सांगितले तेल बंद केलं, लोकांचे तेल खरेदी केले, आम्ही टेरिफ तुमचा सहन केला. आता जो टेरिफ आमच्यावर बसवला त्याला आमचे शेतकरी बर्बाद होणार. आमच्याकडे अर्धा एकर, 1 एकर, 2 एकर, 5 एकर वाले शेतकरी आहेत. त्यांच्याकडे 5,000 एकर, 10,000 एकर वाले शेतकरी आहेत अमेरिकेत. त्यांच्या शेतात ट्रेन जाते, तिथून गहू भरून तो ट्रेन आमच्याकडे येतो. तो ट्रेन ते जर तो माल आमच्याकडे आला आणि आमचं त्यांच्याकडे जायचं असलं 18%, त्यांचं आमच्याकडे त्यांच्यावर टेरिफच नाही. अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण देश स्वतःच्या स्वार्थासाठी, म्हणजे असा नेता कधी देशाने बघितला नाही की ज्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी देशाचं बर्बादी केली. कशी केली? त्यांचा स्वार्थ काय आहे? एपिस्टिन फाईल आहे. त्यांचा स्वार्थ काय आहे? अदानी विरुद्ध क्रिमिनल केस आहे. आणि अदानीचे पैसा म्हणजे कोणाचा पैसा? मोदीचा पैसा आहे, भाजपचा पैसा आहे. म्हणजे अदानी म्हणजे देश, असं यांनी हे समीकरण मांडले अनेक गाढवांनी. आणि एपिस्टिन फाईल, मोदीचा जर आपण लहानपणापासून इतिहास बघितला, जाऊ दे लहानपण, मोदी काही नसताना आनंदीबेन पटेलचा नवरा अडवाणीला पत्र लिहितो, वाजपेयीला पत्र लिहितो की माझी बायको यांनी पळवली. म्हणजे यांचा सगळा इतिहास चारित्र्यहीन. एपिस्टिन फाईल काय त्याचा कळस आहे. मी तर असं म्हणेल की तुम्ही जर चांगला अभ्यास केला तर एपिस्टिन फाईल अण्णा हजारेच्या आंदोलनापूर्वीच यांनी कॅप्चर केली होती एपिस्टिनला. कारण तो जो हरदीप पुरी आहे त्याची रिटायरमेंट होती आणि त्यानंतर तो एपिस्टिनच्या नादी लागला. तो होता मनमोहन सिंगने नेमलेला अमेरिकेचा अम्बेसेडर. पण माणसाला गद्दार कसं करायचं हेच यांच्याकडून शिकावं. आणि त्याने एपिस्टिनचं मदत घेऊन अंबानी याला मोदीला मदत केली. बाकी अनिल अंबानी किरकोळ आहे. त्यामुळे आता काय झालंय की आता अर्थव्यवस्था कशी कोलमडली, तर त्या 2 कारणासाठी यांनी नेतन्याहूला भेटले इस्रायलला जाऊन की ट्रम्पला सांग माझ्याबद्दल. कारण ट्रम्प आणि नेतन्याहू जगजाहीर आहे. आपल्या खेड्यातल्या भाषेत एका टिंबटिंबने शी करतात, एवढी त्यांची मैत्री आहे. त्यामुळं काय झालं की हे तिथे गेले. मी त्याच्यावर खूप व्हिडिओ काढलेले आहेत आणि त्याचे मला 20-20, 25-25 लाख व्ह्युअर्स आहेत. मी असं म्हटलं की इस्रायलला जाण्याचं कारण काय? आणि आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी युद्ध सुरू होणार, इराणशी युद्ध सुरू होणार. जर नेत्याने याला सांगितलं असेल की उद्या मी इराणवर हल्ला करणार आहे, तर मोदीची अवकात काय? कशाचं नेत्याने मित्र होतो, कशाला गेलास? आणि जर सांगितलं असेल तर मोदी गद्दार आहे. इराणची गद्दारी आहे, देशाची गद्दारी आहे. आणि मग तिथून हे सगळं रामायण सुरू झालं अर्थव्यवस्थेचं. नाही पण मोदी आणि भाजप तर म्हणत होतं की त्या युद्धाचा किंवा आखातामध्ये जे काही युद्ध सुरू आहे त्याचा भारतावरती काय परिणाम होणार नाही वगैरे. सांगतो ना आता ते तर म्हणणारच ना, ते तर म्हणणारच. पण सांगा ना दुसरं कारण काय? दुसरं तर पहिली ती इकॉनॉमी गायला आलेलीच होती. इस्रायल जाण्यापूर्वी काही इकॉनॉमी चांगली नव्हती. तर आता दररोजच्या गोष्टीची किल्लत आली ना. सिलेंडर नाही, पेट्रोल डिझेल नाही आणि दररोज कंपन्यांना म्हणे 1000 कोटीचा तोटा होता. मनमोहन सिंगच्या काळात डिझेल पेट्रोल काही स्वस्त होतं, तरी त्यांनी ते 60च्या आत ठेवलं होतं, 60 पर्यंत. त्यावेळी सुद्धा कंपन्यांना तोटा येत होता, सरकार भरत होतं. आता सरकार आपल्यासाठी काहीच करायला तयार नाही जनतेसाठी. तुम्ही बाहेर पडलात की पैसे.
मी आता बघतो पोलिसांना मी विचारतो की अरे गरीब त्याला 2 व्हीलर 3 व्हीलर कशाला अडवता. मी माझी गाडी थांबून त्यांना विनंती करतो पोलिसांना. ते म्हणे आम्हाला ठरलेलं कोटा आहे, आम्हाला द्यायचंय तिकडे. त्यामुळं कोणाला द्यायचं कोटा? हे गरिबांचे पैसे लुटून कोण खातंय? मग आता ही अर्थव्यवस्था ओढून कशी घेतली? तर इराणचं तेल घ्यायचं बंद केलं जे स्वस्तात होतं, रशियाचं तेल घ्यायचं बंद केलं जे स्वस्तात होतं, व्हेनेझुएलाचं तेल घ्यायचं बंद केलं ते अमेरिकेनेच घेतलं. का बंद केलं? ट्रम्प त्यांचा बाप आहे मोदीचा. मोदी ट्रम्प सांगतो म्हणून घ्यायचं नाही. आमच्या शेतकऱ्यांचं टेरिफ 0 केलं आणि त्यांच्या शेतकऱ्यांचं टेरिफ वाढवलं. आमचा जर माल तिकडे जायचं असेल त्याला 18% 50% काय टेरिफ आहे आणि त्यांच्या याचं तर आमच्याकडे 0 टेरिफ आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही सर्व बाजूने भिकारी झालो. इकॉनॉमी डब घालणं नाही तर काय होईल? प्रोडक्शन नाही, एम्प्लॉयमेंट नाही, महागाई वाढलेली आहे. आणि आता तर कारण मिळालं की होमरूज रूट बंद आहे. होमरूज रूट मधून चायनाचं तेल जाते, रशियाचं तेल जाते, इराण त्याला अडवत नाही कारण ते मित्र आहेत. त्यांनी काही माणुसकी म्हणून ते म्हणतात की भारतीय जनता आमची आहे म्हणून आम्ही काही सोडलं. पण भारतीय नेते जर त्यांच्या विरुद्ध गद्दारी करतायत तर मग दुसरा मार्ग काय? म्हणजे आजच्या परिस्थितीला बाकी मागचं आपण सोडून देऊ. आज मोदीला जे सांगायची वेळ आली फॉरेन एक्सचेंज वाचवा, मोदीकडे एकही गोष्ट अंगावरची परदेशातली नाही त्यांनी सांगावं. मोदीच्या अंगावरचा चष्मा, मोदीच्या अंगावरचं जे काही आहे ते कुठल्या देशातलं आहे ते शहानिशा झाली पाहिजे. मोदीच्या गाड्या कुठल्या देशातल्या आहेत? आपले सगळे पुढारी अँबॅसेडर वापरायचे हो. नेहरू सकट सगळे अँबॅसेडर वापरायचे. ज्यांनी देशाला हजारो कोटीची प्रॉपर्टी दिली. त्यांच्या वडिलांनी नेहरू, मोतीलाल नेहरू दिली, स्वतः नेहरूने दिली. त्यावेळी नेहरूने 300 कोटीची प्रॉपर्टी देशाला दिली. यांनी काय दिलं? यांनी देशाला भिकेला लावलं. नेहरू फॅमिलीने कितीही करप्शन केलं असतं आज 300 कोटीची किती पैसे झाले. आणि जर आता करप्शन केलं असतं तर मोदी शहाने त्यांना सोडलं असतं. तर अशा परिस्थितीमध्ये यांनी ओढून घेतलेले हे संकट आहे. फॉरेन एक्सचेंज वाचवा. कशासाठी वाचवा? तर बॅलन्स ऑफ पेमेंट बिघडलेलं आहे. यांचे डॉलर संपलेले आहेत. मोदीची त्याचा सोन्याचा म्हणजे एक वेळ आपण आखातामध्ये जे युद्ध सुरू आहे त्याच्यातून पेट्रोल, डिझेल, गॅस ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याची किल्लत आहे हे एक मान्य करू शकतो. कारण ती येतच नाहीये भारतामध्ये, क्रूड ऑइलच येत नाहीये. परंतु सोन्याचा काय संबंध आहे? सोनं खरेदी करू नका वर्षभर. अरे बेटा संकेत, सोनं सुद्धा परदेशातून येतं आणि परदेशी चलन त्याला लागतं. बर, आपल्याकडे कुठे आहे? आपण परदेशात सोनं विकत घेतो आणि आपल्या देशात आपल्या मंदिरात जेवढं सोनं आहे तेवढं अमेरिकेत नाही, रशियात नाही, कोणाकडेच नाही. आणि घरात आहेच. आपल्या देशात जेवढं सोनं आहे, आता सोनं म्हणजे काय? अनुत्पादक आहे. त्याचा काय उपयोग नाही. त्याचा उपयोग नाही. डेड इन्व्हेस्टमेंट आहे. लोक का करतात? दॅट इज गॅरंटीड रिटर्न आहे. जेव्हा कधी विकायचं तेव्हा पैसे मिळतात. आणि देशातल्या जनतेला कोणी शिकवलंय की देशासाठी सोनं घेऊ नये? देशासाठी त्याग करायचा कोणी शिकवलं? ते ज्याला लालबहादूर शास्त्री गेले, नेहरू गेले, बाकी सगळे गेले, हे स्वतः दररोज ट्रेन करतायत. यांनी घेतलेलं विमान जगातल्या किती नेत्यांकडे आहे हे विमान? अमेरिका, रशिया, 1-2 लोकांकडे असेल. आमचा सर्वात देश म्हणजे मानव विकास निर्देशांकामध्ये आम्ही सर्व बाबतीत निश्चित, सर्व बाबतीत पाकिस्तानच्या पेक्षा कमी, बांगलादेशपेक्षा कमी. आणि आमचं विमान अमेरिकेच्या प्रेसिडेंट बरोबर. आमचा खर्च अमेरिकेच्या प्रेसिडेंट पेक्षा जास्त. आमचे दुबईला एकदा जाऊन 1 तासाकरता जाऊन आले ते पंतप्रधान कोटीने खर्च करतात हॉटेलवर, याच्यावर कशाचा खर्च करतात? त्यामुळं तुम्ही अर्थव्यवस्था ढासळायला कारणीभूत असल्यामुळं नक्राश्रू डालताय आता की आता फार तुम्ही काळजी घ्या. आम्ही काय काळजी घेणार? जो हौद से गई है वो बूंद से आएगी. आणि हे सगळं करत असताना निर्लज्जपणे, सालसूदपणे देशाला त्याग करायला सांगायचं. तुम्ही काय त्याग केला? आतापर्यंत तुम्ही काय त्याग केला? तुम्ही पाटील साहेब खोटं बोललात. नाही, आता तुम्ही मंदिरातल्या सोन्याचा उल्लेख केला म्हणून की असं म्हटलं जातं की भारतातल्या जेवढे मंदिरं आहेत आणि त्या मंदिरांमध्ये जेवढं सोनं आहे
ते अमेरिकेकडे पण नाहीये. म्हणजे एका देशाकडे, एका बलाढ्य देशाकडे पण तेवढं मोठं सोनं नाहीये, तेवढं मोठ्या बरोबर. प्रमाणात. मग जर आता त्याग करण्याचीच वेळ आहे आणि हा फॉरेन एक्सचेंज वाचवायचा असेल, तर मग मोदींनी मंदिरांना का आव्हान करू नये की तुम्ही तुमच्या जवळचं असलेलं सोनं बाहेर काढा म्हणून? एकदम बरोबर बोलला तू, बरोबर बोलला तू, बरोबर बोलला. मी तर असं म्हणतो की मंदिरातले सोनं पण यांनी पळवलं, तिथे पितळ ठेवलं. बरं. यांनी रिझर्व्ह बँकेचं सोनं पळवलंय. हम्म. रिझर्व्ह बँकेचं सोनं ठेवावं लागतं, ते सुद्धा यांनी पळवलेलं आहे. यांनी देशाला सर्वार्थाने भिकारी केलेलं. आणि आता सालसूदपणे सांगतात त्याग करा. आमच्याकडे त्याग करायला आहे काय? आम्ही 2 वेळचं जेवण जेवून, म्हणजे तुम्हीच आम्हाला 2 वेळच्या जेवणावर आणलेले, तेव्हा त्याग काय करायचा? त्याग ज्यांनी करायचा त्यांनी सगळं आवडून बसलेले आहेत. सगळी देशाची संपत्ती अंबानी अदानीला दिली आणि गोळवलकर तेच सांगतो की सगळी संपत्तीचं कॉन्सन्ट्रेशन करा, सगळ्या बाकी जनतेला गरीब ठेवा, म्हणजे ते स्वर्ग नरकात 33 कोटी देवात अडकतील आणि आपलं राज्य अबाधित राहील. हे गोळवलकरांच्या कोणत्या पुस्तकात लिहिलंय? बंच ऑफ थॉट वाचा, वी आर नेशनहूड वाचा. आणि अरे त्यांची तर भाषणं इतकी, गुजरात युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी भाषण केलं की आमच्या बीजाचं भारत झाल्याशिवाय तर नसलं म्हणजे भारत सुधारणार नाही. आणि त्यासाठी आम्ही केरळामध्ये नमुंद्री ब्राह्मण ठेवलेले आहेत. प्रत्येक लग्न झालं त्याची त्या बायको पहिली 16 दिवस त्या नमुंद्री ब्राह्मण. ते बाकीचं गोळवलकर तर विचारूच नको. टिळक पण काय म्हणायचे, तुम्हाला कशाला जायला पाहिजे विधानसभेत आणि राज्यसभेत लोकसभेत? तुम्ही रांग राखा, शिंप्याने शिंपी काम करावं, शेतकऱ्याने नांगर हाकावं, तेल्याने ते गाणी चालवावं. आणि सावरकर तर म्हणतच, सावरकर तेच म्हणतात. त्यामुळे म्हणून टिळक, सावरकर, गोरवळकर वाचल्यानंतर तुम्हाला असा प्रश्न विचारणारच नाही. कारण आणि तो वाचला पाहिजे. ती सर्वात तुम्हाला डिस्टर्ब करतो. सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की आज देशाची संपत्ती सगळी मुठभरांच्या ताब्यात देऊन, आमचे सगळे उद्योग काढून घेऊन, आमची सगळी नोकऱ्या काढून घेऊन, आमच्या सगळ्या प्रकारचे सवलती काढून घेऊन, प्रत्येक गोष्ट आम्हाला विकत देताय तुम्ही. रस्त्यावर गेलो तर टोल आहे, पोलीस आहेत, कॅमेरे लावलेत. कधी आमच्याकडून गाडी जाते लगेच नंतर नोटीस 1000 भरा, 2000 भरा. दंड थोडा नाहीये, 500च्या खाली दंडच नाही. तू एक विचार कर, ज्या रिक्षावाल्याला दररोज 500 रुपये मिळत नाही, त्याला 500 रुपये दंड काय भाव पण? तो काय करतो? तडजोड करतो. घे बाबा 100 रुपये घे, 200 रुपये घे. करप्शन वाढतं त्याने. हा. आणि नाही पण ठीक आहे की देशासाठी त्याग करायची वेळ आली आहे, तर सामान्य माणूस कधी मागे राहिलेला नाहीये. म्हणजे अगदी हरित क्रांती असेल किंवा त्याच्या अगोदरपासून अगदी लाल बहादूर 67 शास्त्रीने अपील लाल केलं बहादूर होतं. शास्त्रींच्या लाल बहादूर सरकारपासून. शास्त्री हं. पाटील धोतर स्वतः शिवायचे. त्यांच्याकडे गाडी नव्हती, ते पंतप्रधान झाले तरी गाडी नव्हती. आणि ते जेव्हा जनतेला सांगत होते एक दिवस जेवू नका, स्वतः ते पण जेवायचे नाही. ही जी त्यांची दाखवायचे दात आणि खायचे दात एकच होते. यांचं सगळंच वेगळं आहे. नाही ठीक आहे, तो तो एक मुद्दा आहेच आणि त्याच्यावरती सर्वच जण बोलतात. परंतु 1 वर्षासाठी जर सामान्य माणसाला देशासाठी त्याग करायचा झाला तर काय हरकत आहे? आणि हा त्याग करून वर्षभर कुणीही सोनं खरेदी केलं नाही, कुणीही विदेश यात्रा केल्या नाहीत, वर्क फ्रॉम होम केलं, इंधन वाचवलं, तर हे अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी हे 1 वर्ष पुरेसं आहे का? किंवा अरे 1 वर्षाचा एवढा त्याग करणं अरे योग्य आहे का? अरे अरे बेटा, सोन्यावर हिऱ्यावर काम करणारे 25 लाख तरी कामगार आहेत. कमीत कमी 25 लाख आहेत. मेले ना ते. तुम्ही जर सोन्याचे व्यवहार केले नाहीत तर ते मेले. त्यांनी कुठे जायचं? तेव्हा हे कसं आहे की हे प्रत्येक व्यापारावर माणसं अवलंबून आहे. अवलंबून आहे. आणि त्या प्रत्येक, आणि तुम्ही जर सगळ्यांना सांगितलं त्याग करा, क्या खायला? तुम्ही 5 किलो धान्य देता, त्याच्यात हं. काय जेवण होत नाही आणि कोणाला देतो तुम्ही? तुम्ही काय सराफाला देणार नाही. तुम्ही ते रेशन कार्ड कुठलं असतं ते असेल त्यातच देणार. त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट यांनी काय केलं की जो देश उभा होता तो देश मोडून काढला. आणि मोठं आता इलेक्शन मध्ये किती पैसे खर्च करतात तुम्ही? कुठून आणतात? खर्चच काढतात. बिहारमध्ये किती पैसे खर्च केले, बंगालमध्ये किती पैसे खर्च केले. आणि सगळ्या निवडणुकीच्या यंत्रणा, तिथं असं म्हणतो ईव्हीएम आणि चुनाव आयोगची मदत आणि सुप्रीम कोर्टाचा आशीर्वाद, या 3च गोष्टींची सत्ता आहे. 2014ची असो,
तर 2019 असो, 2019ला पुलवामा काय. पाटील साहेब, तुम्ही ज्या न्यायपालिकेवरती आरोप करत आहात त्या न्यायपालिकेचा तुम्ही देखील एकेकाळी भाग राहिलेला आहात. बरोबर बरोबर. मी आता माझी प्रौढी होईल ती, पण हा चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या घरी प्राईम मिनिस्टर गेला, जायला गैर काही नाही. त्यावेळेस त्यांनी 10-5 जजेस बोलवायला पाहिजे होते त्याच आरतीला, की बया प्राईम मिनिस्टर बोलतोय. माझ्या घरी असा एक मुख्यमंत्री येऊ घातला, मी त्याला घरी नाही येऊन दिलं, पण तिसऱ्याच्या घरी 4-5 जजेस घेऊन भेटलो, की बहुजन समाजासाठी तू काय करतोस. भेटलो मी पण मी भेटताना 4-5 जजेस घेऊन गेलो, एकटा नाही भेटलो. म्हणलं तू लबाड आहेस, तुला मी एकटा भेटणार नाही. तर ते करू शकत होते ना. आमच्या वेळेला अशी ताकद नव्हती कोणाची, की या कुणी जर म्हटलं याच्यात निरोप आहे, तुम्ही म्हणायचं अरे आपण तर ईश्वर आहोत. ईश्वराला कोण निरोप देणार. ते जे जिवंत आहेत अजून, ते गप्प बसायचे. किंवा मग मुसलमान आला तर त्यात ती भाषा बोलणं बरं नाही, पण लांड्याला ताणलं पाहिजे म्हणायचे. मी अरे असं काय बोलताय, तुम्ही ईश्वराच्या खालोखाल आहात, आपल्या पुढे सगळे समान आहेत. त्यामुळे ज्युडिशरीचे रोग मला माहिती आहेत, पण ते रोग आम्ही चालू दिले नाही. कोणाला पॉलिटिशियनला शिक्षा करायची असायची, कधी कधी 25-30 वर्षापूर्वीच्या नॉमिनल करप्शनच्या केसेस, मार्केटिंग कमिटी वगैरे, माझ्या बरोबरच्या ब्रदर जे म्हणायचं नाही याला प्रॉसिक्यूट केलं, याला शिक्षा केली पाहिजे, लगेच शिक्षा करतो. आणि तो स्वतः इतका करप्ट होता की मी वकील असताना मीच काही लोकांना सांगितलं जा तो पैसे घेऊन जजमेंट देईल तुम्हाला, आणि त्याने दिलं. ही नाही पैसे न्याय पार्टी. न्यायपालिकेमध्ये कसं काम चालतं, न्यायपालिका भ्रष्ट आहे का किंवा सत्तेच्या बाजूने झुकले का, हा एक वेगळा चर्चेचा मुद्दा होऊ नाही शकतो. घेऊ यावरती शकतो, वेगळी नाही तुम्हाला विषय स्वतंत्रपणे. काढला मला. तुम्हाला हो, नाही न्यायसंस्थेची नाही आठवण, मी मला नाही तुम्हाला न्यायसंस्थेची आठवण करून दिली. आम्ही न्यायसंस्था अशी चालवली, आम्ही असे चाललो की आम्ही नवीन जज झाल्याबरोबर आम्हाला मोठे मोठे वकील भेटायचे, पालखीवाला, नरीम, कंपन्यांचे शेअर्स घ्या म्हणून. हम्म, म्हणजे मग त्या कंपनीची बॅटर आली की संपलं ना. हम्म. तर मी म्हणायचो बाबा मी शेतकरी माणूस आहे, शेतमजूर होतो, मला शेअरचं काय करायचं. आम्हाला सगळं हे उपजत माहिती होतं, की हे काय कोणी आम्हाला शिकवायची गरज नव्हती. तर आम्ही कुठल्या कंपनीचा शेअर घेतला नाही, आम्ही कुठल्या म्हणजे आम्ही कधी 5 स्टार मध्ये गेलो नाही. कोणी सांगावं की कोळशेवाडला 5 स्टार मध्ये बघितलंय मुलाबाळांचं, शक्य नाही. पगार होतच नाही. पगार किती होता आम्हाला? 3,500. आम्ही जेव्हा अपॉइंट झालो तर 3,500, आणि जेव्हा सोडली नोकरी तेव्हा 12,000 होत. त्यामुळं माझं पुण्याचं घर होतं, राहतं घर. मी मुंबईला आलो ते भाड्याने दिलं, मी 10,000 रुपये ते यायचे, 3,500 ते व्हायचे. असं ते भागवायचो आम्ही संसार. तो काय जज म्हणून आम्ही पैशासाठी नाही गेलो, सॅक्रिफाईस म्हणूनच गेलो होतो. ते जाऊ द्या ना. तेच सॅक्रिफाईस आता पुन्हा एकदा करण्याचं आवाहन जे आहे ते सरकारने केलेलं आहे, प्रधानमंत्र्यांनी केलेलं आहे. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये विशेष करून पश्चिम बंगाल जिंकण्यासाठी ज्या काही गोष्टी करणं शक्य होतं, मग ते पैशाचा वापर केला असेल, गुंडगिरी केली असेल. आणखीन काही गोष्टी केल्या असतील, परंतु ते सगळं केल्यानंतर आता प्रधानमंत्र्यांनी आवाहन केलंय नाही, की सगळी तुम्ही 5 राज्याची इलेक्शन संपल्यानंतर आव्हान आहे. ते तोच माझा मुद्दा आहे की हे आव्हान खरंच म्हणजे जसं म्हणतात की कथनी आणि करणी ह्याच्यामध्ये अंतर स्पष्टपणाने दिसतोय. म्हणजे अगदी सर्वच राजकीय पक्षांनी त्यावरती आक्षेप घेतलेला आहे. अगदी राज ठाकरे यांची पण एक पोस्ट आलेली आहे की तुम्ही स्वतः रोड शो करताय, तुमचे मंत्री मोठमोठे ताफे घेऊन फिरतायत आणि तुम्ही जनतेला सांगताय की इंधन वाचवा वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या होताना दिसत आहेत. परंतु आता ह्या संकटातून देश कसा पुढे जाणार, आणि हाच एकमेव मार्ग आहे का की लोकांनी त्याग करावा आणि सरकारने काहीच करू नये, हाच एकमेव मार्ग आहे का, हे येत्या काळात आपल्याला समजेल. आपण इथेच एक थांबतोय. मिनिट एक एक हा. मिनिट एक मिनिट. आजच्या परिस्थितीला सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो मोदी इस्रायलला का गेले. दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही हे 5 इलेक्शन मध्ये काय उधळण केली. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की सगळ्या संविधानिक संस्थांवर तुम्ही नागासारखे बसलेले आहात, ज्युडिशियरी सगट. त्यामुळं आमच्या सगळ्या जनतेला मार्ग काय. तुम्ही इलेक्शन हरू शकत नाही, तुम्ही
सगळी आमची संपत्ती एकवटून 2 उद्योगपतींना दिली आणि आम्ही भिकारी झालो. आता आम्ही त्याग करायचं राहिलं काय? दॅट्स ऑल. नक्कीच या मुद्द्यावर देखील माझं प्रेक्षकांना आव्हान आहे की कोळसे पाटील सरांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले, जे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत, त्यावरती तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या तुम्ही नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही त्या कोळसे पाटील सरांपर्यंत पोहोचवू आणि त्यांच्याकडून त्या प्रतिक्रियांवरती एक वेगळा काही मुलाखत घेता येईल का त्याचा देखील आम्ही नक्कीच विचार करू. तुर्तास आपण इथेच थांबतोय. कोळसे पाटील सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि हे अत्यंत महत्वाची माहिती आमच्यापर्यंत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल आभार, धन्यवाद. आणि पुन्हा वेळ द्याल अशीच चर्चा करू, अशी आशा आणि अपेक्षा. जय धन्यवाद. भारत, जय महाराष्ट्र.